भाजप नेते आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे उल्हासनगर चर्चेत आलं होतं। त्याच उल्हासनगरमध्ये आता एका 28 वर्षीय तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। आरोपींनी मयत तरुणाची बोटं कापली आणि दगडाने ठेचून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। उल्हासनगर इथं 10 जणांनी मिळून एका 28 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे। आधी तरुणाच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारला, नंतर त्याची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। नेमकं काय घडलं होतं पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव राहुल जयस्वाल असं आहे। तो कुटुंबासोबत उल्हासनगरमधील इमलीपाडा इथं राहत होता। या घटनेतील मुख्य आरोपी बाबू उर्फ पंजाबी मनोहर ढकणी हा इमलीपाडा परिसरातच राहिला आहे। बाबू आणि त्याच्या 2 साथीदारांनी 2022 मध्ये राहुलची मोटरसायकलला आग लावली होती। त्यावेळी राहुल जयस्वालनं मुख्य आरोपी बाबू ढकणी विरुद्ध सेंट्रल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, ज्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात बाबू जामिनावर सुटला। दरम्यान जामिनावर बाहेर आल्यानंतर बाबू ढाकणीनं मोटरसायकल जाळण्याची तक्रार दिल्यानं त्याच्यावरती राग धरला होता। त्यानंतर त्यानं त्याचा दबाव बनवण्याचाही प्रयत्न केला, तरीही नकार दिल्यानं बाबू ढाकणी, करण ढाकणी आणि त्याच्या इतर 4 साथीदारांनी राहुलच्या घरावर दगडफेक केली। बाबू आणि त्याच्या साथीदारांनी राहुलच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे फवारला, त्यानंतर त्याची बोटं तोडली, नंतर त्याची दगडानं ठेचून हत्या केली। या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते। दरम्यान पोलिसांना प्रकरणाची माहिती मिळाली। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि 6 आरोपींना अटक केलेली आहे।